जळगावच्या जामनेर येथील 15 डिसेंबरपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह शिरसोलीपासून जवळपास एका 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलामध्ये आढळून आलेला आहे. आपण आता ज्या ठिकाणी हा मृतदेह आढळला त्या घटनास्थळावर आहोत आणि या ठिकाणी जे आहे पोलिसांचा ताफा पोहोचलेला आहे. तर दुसरीकडे जे आहे फॉरेन्सिक टीमच्या वतीने जे आहे क्राईम सीन तयार करण्यासह वेगवेगळ्या नमुन्यांचं विश्लेषण किंवा संकलन करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. अ, गेल्या 15 डिसेंबरपासून जो आहे तरुण हा या ठिकाणी बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा शोध लागत नव्हता. नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. निलेश राजेंद्र कासार असं या 26 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला होता आणि काही सीसीटीव्हीच्या आधारावर हा जो तरुण आहे मयत तो याच ठिकाणी त्या आरोपींसोबत असल्याचं निष्पन्न झालं होतं. तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी तपासाला वेग दिला आणि त्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी दोघी आरोपींना अटक केली. आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींनी तरुणाचा हत्या केल्याचं जे आहे कबुली दिली आणि ज्या ठिकाणी हा मृतदेह फेकला होता त्या ठिकाणी आज आरोपींना पोलीस घेऊन आले आणि आरोपींनी घटनास्थळ दाखवल्यानंतर या ठिकाणाहून आता पोलिसांनी मृतदेह हा घेतलेला असून तो जिल्हा रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी रवाना केलेला आहे. दरम्यान निलेश कासार याचा नेमकी हत्या कोणत्या कारणावरून झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या प्रकरणामध्ये पोलिसांनी 2 जणांना अटक केलेली आहे आणि इतर पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह हा एवढा 3 किलोमीटर अंतरावर जंगलात असलेल्या एका तलावात फेकून दिल्याच्या या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. काय सांगणार एका मृतदेह एमआयडीसी परिसरात आढळलेला होता. एका मुलाचा मृतदेह पोलिसांनी शोधून काढला. नेमकं काय? एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 16 तारीख एका तरुणांचं मिसिंग रजिस्टर करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव होतं निलेश राजेंद्र कासार. हा राहणारा जामनेर. बट तो जळगावमध्ये एका फायनान्स कंपनीमध्ये काम करायचा. दररोज जळगावमध्ये येणं जाणं त्याचं काम होतं. 15 तारीख सायंकाळी पासून तो माणसं मिसिंग होतं. म्हणून 16 तारीख त्यांचं पोलीस स्टेशनला मिसिंग रजिस्टर केलं. रजिस्टर केल्याबरोबर म्हणजे त्यांचं लास्ट लोकेशन कुठे होते, त्यांनी शेवटी कोणासोबत बोलले आणि त्यांचं कोणासोबत दुश्मनी आहेत का, हे सर्व विषयावर आम्ही सखोल चौकशी चालू होते. त्या दरम्यान त्यांचं एक मोटरसायकल आहे इथं जळगावमध्ये शिरसोली आहे. ते गावाजवळ रोडच्या बाजूला पडून आम्हाला सापडण्यात आलं. मग त्याच्या पुढे म्हणजे हा लास्ट कोणाला भेटलाय या विषयावर आम्ही तपास करत असताना त्यांच्यासोबतच काम करणारे फायनान्स कंपनीमध्ये एक दिनेश चौधरी म्हणून ह्या माणसांनी लास्ट त्यांच्यासोबत होता की आम्हाला निष्पन्न झाला. हा दिनेश चौधरी आणि आणखी त्यांचे मित्र एक भूषण पाटील हे दोघांना लास्ट त्यांनी भेटलेला आहे. आणि हे दोघं पण म्हणजे हा जळगावमध्ये नाहीये. त्यांचा सर्व मोबाईल वगैरे स्विच ऑफ करून सुरतला पळून गेलेला आहे. ही माहिती आम्हाला प्राप्त झाली होती. त्याच्या अनुषंगाने दोघांना सुरतवरून त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना विचारपूस मध्ये यांनी कबुली दिली की हा निलेश कासार आहे. निलेश कासारांना त्याला गला दाबून त्यांना मारून टाकलं. त्याच्यानंतर त्यांचं प्रेत एका विहिरीत जवळपास विहिरीत त्यांना टाकून दिलेलं आहे असे त्यांनी कबुली दिलेलं आहे. कबुली दिल्यानंतर कबुलीनुसार त्याची बॉडी आज विहिरीतून बाहेर काढण्यात आलेली आहे. हो, त्यांचं शिरसोली जंगलातून शिरसोली गावापासून अंदाजे 3-4 किलोमीटरचा परिसरातून त्यांचं विहिरीतून ते बॉडी काढण्यात आलेली. नेमका अंदाज एक्झॅक्टली ते सांगता येत नाही. म्हणजे अजूनपर्यंत जे आरोपी आहे स्टेटमेंट बदलतायत. आम्ही एक्झॅक्टली कन्फर्म झालेलं नाहीये. बट प्रथमदर्शनी म्हणजे किरकोळ कारण असतं म्हणून त्यांना आता सांगतायत. बट किरकोळ नाही, काहीतरी वेगळे कारण आहे असे आमच्या डाऊट आहे. 1-2 दिवसात ते पूर्ण क्लिअर होईल कारण काय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.